आणि गाईज आज मला एक पर्सन भेटला जे की म्हणत होता की सर बिझनेसमध्ये पैसे का लावावे लागतात. ओके, आता तुम्ही मला सांगा की कोणता असा बिझनेस आहे का जे बिना पैशाचा होतो. तुम्हीच मला सांगा, कमेंट बॉक्समध्ये सांगा की कोणता असा बिझनेस आहे का जे न पैशाने होतो. तर गाईज स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज आज ब्लॉग खूप 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 लेट होतोय कारण आज गाईज मी खूप काम केलेलं आहे आणि जास्त प्लॅन दिले नाहीत गाईज. फक्त मीटिंग केली माझ्या एस सोबत आणि बघू शकता गाईज किती माझा इथे पॅन्ट फाटलेला आहे. आणि गाईज पप्पा पण आलेले आहे, ते तुम्ही बघू शकता बघा इथं. आणि पप्पा आता कामाला जातात. आणि गाईज इथे आपली मोठी आहे बघा, मिरच्या करते ती चांगल्या करते आणि आता त्यांची मी मिरचू वाटणार गायची. गाईज तुम्ही बघू शकता इथे किती चांगला एन्व्हायरमेंट झालेला आहे. मी आता घराच्या बाहेर बसलेलो आहे गाईज. आणि आता चला आपण जाऊ आता घराच्या मध्ये. आणि गाईज मला आता थर्ड पार्टी पण करायची आहे 7-8 वाजता, लोकांना बसवायचं बी आहे. तर गाईज चला मध्ये. आणि हे बघू शकता गाईज खूप दिवस झाले वाळतेत आपले कणस. आणि हे मीच आणलेत गाईज, मी आणि दादा आणि माझ्या आईने. इथे बघू शकता म्हणजे सर्व अंगण या कणसाने घेतलेला आहे. म्हणजे इथं बाज घालून बसायबी येत नाही आपल्याला गाईज. ओके, आणि इथे बघा मधून कसं एन्व्हायरमेंट झालेलं आहे गाईज आपल्या घराचं. बघा बघू शकता गाईज इथे आता मी बल्ब लावलेला आहे चांगला एक व्हाईट कलरचा. आणि हा आपला स्टुडिओ आहे गाईज. आणि गाईज काल मी 10 प्लॅन दिले ते पण कोणी फॉलोअपमध्ये आलं नाही कारण गाईज साईनअपच्या जागी त्यांनी 2cc सांगितली, तर याच्यामुळे कोणी आलेलं नाही. तर दॅट्स ऑल गाईज. हे बघू शकता आज मी प्लॅन दिलेत, आज बसतील लोक मग साईनअप निघते गाईज. ओके, तर हे बघू शकता गाईज हे मी परचेस केलेलं आहे गिम्बल ऑस्मो. बघा चार्जिंग पोर्ट बी आला. आणि हे गिम्बल गाईज फिरतं आहे. ओके, असं नाही की बसून राहत आहे, ह्याची फिरते बघा. इथे ह्याला मोटर आले आहेत बघा. इथे एक मोटर आहे बघा, इथे काय आणि इथे एक मोटर आहे बघा इथं, आणि याच्या खाली एक मोटर आहे काय बघा. हे तिन्ही मोटर फिरतात. ओके, आणि बघा चालू केल्यानंतर असं दिसतं हे. याच्यामध्ये चार्जिंग नाही गाईज, तर आपण याला चार्जिंगला लावतो. ओके गाईज. तर गाईज पप्पाचा मोबाईल लावलेला आहे, तर आपण हे थोडं वरी ठेवते. थोडा वेट कर गिम्बल. आणि गाईज 6 वाजलेले आहेत, तर मी आता ब्लॉग सुरू करतोय गाईज कारण खूप काम केलं मी, जास्त रिझल्ट वेळ झाला नाहीच. आणि बघू शकता इथे आपल्या पडदा पण आहे मागे, एखादी मीटिंग वगैरे करायची असली तर. आणि गाईज हो का माझ्या बहिणीचा टाईम टेबल आहे, पण ही गाईज खरं सांगले तर हे करत नाही असला म्हणजे हा टाईम टेबलनुसार काम. आणि गाईज मी बनवलेलं आहे राम मंदिर, आणि तर आपली गणपतीची घड्याळ पण आहे. ओके, ही थोडी बिघडल्या गाईज. आणि इथे श्रीराम आहेत बघा, जसे आहेत तशी मी काढली गाईज, तर कमेंटमध्ये काही हसू नका. ओके, आणि हा माझ्या बहिणीचा प्रोजेक्ट आहे गाईज, ही पेंट काढलेली आहे माझ्या बहिणीने. आणि हो गाईज इथं आपले बॉक्स आहेत बघा, 2cc केल्यानंतर मला भेटली होती. आणि इथं आपला गिम्बलचा बॉक्स आहे गाईज, हे बघू शकता तुम्ही. आणि ते गाईज माझी बहीण ट्रिपला गेली ती, त्यानंतर हे ताजमहल आणली ती गाईज तिथून. आणि ते माझ्या बुक्स आहेत बघा माझ्या बहिणीच्या. इथे काहीच हनुमानचे पण मी चित्र काढलेलं आहे आणि इथं कट करून ते लावलेलं आहे म्हणजे. ओके, आणि गाईज हो इथं आपल्या या फॉरएव्हरच्या क्रीम आहेत आणि आपली इथे एक बल्ब आहे गाईज. ओके, असं एवढं आपलं सिम्पल सेटअप आहे आपला, आपण बघू शकता इथे. आणि गाईज इकडे स्टोर रूम आहे बघा, इकडे स्टोर रूम आहे. इथे 2 पडदे बाहेर काढून घेतले कारण कापसासाठी काहीतरी लागत होते म्हणे. तर गाईज असं आपलं स्टुडिओ आहे बघा. आणि इथे गाईज खाली हे आहे बघा, खाली जागा आहे इथे. आणि इकडे आपला स्टुडिओ जास्त करून, कारण की गाईज इथं हे अलमारी आहे गाईज, कारण की ते कोणती पण वस्तू ठेवायचे, याच्यामुळे मी इथं आणला आपला सेटअप. आणि हे बघा गाईज इथे पण एक जागा ठेवण्यासाठी काय ते आहे. आणि ह्या गाईज माझा टेबल आहे, बघू शकता हा टेबल. आणि गाईज आज मला एक पर्सन भेटला जे की म्हणत होता की सर बिझनेसमध्ये पैसे का लावावे लागतात. ओके, आता तुम्ही मला सांगा की कोणता असा बिझनेस आहे का जे बिना पैशाचा होतो. तुम्हीच मला सांगा, कमेंट बॉक्समध्ये सांगा की कोणता असा बिझनेस आहे का जे न पैशाने होतो. ओके, आता अंबानीला बघा, असं नाही की त्यांच्या पप्पाने त्यांचं एम्पायर खडं केलं होतं, पण त्यांना वाढवलं, समजलं. त्यांच्या पप्पाने पैसे लावले होते म्हणूनच आता जिओ चालतंय, बरोबर. आता जिओ का चालतंय, कारण की त्यांना अंबानीनं सपोर्ट दिला, पुढे ढकललं आणि त्यांच्या पप्पांनी काम स्टार्ट केलं आणि त्यांनी म्हणजे
पैसे लावण्यासाठी घाबरले नाहीत, म्हणून आज एवढा मोठा जिओचा एम्पायर उभा राहिलेला आहे. ओके. आणि रतन टाटा सर त्यांनी पण एक गाडी बनवली होती ना, त्या गाडीला बनवण्यासाठी पण लाखो रुपये लागले होते. याच्यामुळे आज टाटा सियारा म्हणजे चांगल्या चांगल्या गाड्या आपल्या भारतामध्ये रन करत आहेत. बरोबर. म्हणून गाईज बिझनेसमध्ये पैसे लागतात म्हणजे लागतात. ओके. आणि असं समजू नका की कोणता बिझनेस मी फ्रीमध्ये स्टार्ट करेन. जे तुम्हाला आता फ्रीमध्ये बिझनेस स्टार्ट करून देईल ते तुमच्यासोबत फ्रॉड करेल. समजलं. असं नाही की सगळे फ्रॉड करतात, पण जे फ्रीमध्ये काय भेटतं ते चांगलं टिकत नाही. याच्यामुळे आपल्या हिमतीवर आणि पैशाने स्टार्ट केलेला बिझनेस कधी महागडी जात नाही. हां, तर चांगल्या पर्सनसोबत तुम्ही बिझनेस स्टार्ट करा. म्हणजे चांगला एक सोबतीदार असला तर तुमचं जे अपलाईन चांगलं असतं ना, तर ते तुम्हाला सांभाळून घेईल. बरोबर. तुमचे पैसे बुडू देत नाही आणि तुम्हालाच पुढे घेऊन जाईल. बरोबर. आता माझ्यासोबत एक आजोबा आहेत 80 वर्षाचे, ते पण काम करत आहेत. आता ते ह्याला गेलते राजस्थानला गेलते, कारण त्यांची एक वारी होती म्हणे. जाऊ द्या म्हणलं मी पण. मग नंतर आल्यानंतर त्यांनी एक साईनअप काढलं. म्हणजे त्यांनी आता फक्त 2च मंथ झाले का हे केलेलं आहे. 2 मंथ झाले काम स्टार्ट केले तर त्यांनी एक साईनअप काढले. तर 80 वर्षाचे ते आजोबा करू शकतात, तर तुम्ही का करू शकत नाही? तर याच्यामुळेच गाईज तुम्ही हे करू शकताय, काम करू शकता आणि मला कॉन्टॅक्ट साधू शकताय. ओके गाईज. आपला मुद्दा नव्हता गाईज, तर मी भ्रमामध्ये गेलो. तर गाईज म्हणजे तुमची निवड आहे बघा, तुम्हाला काय करायचं काय नाही. ओके. बघा, तुमचं करिअर घडवायचं असेल तर बिझनेस करा. ओके. असं म्हणत नाही की तुम्ही एज्युकेशन क्विट करून टाका. नाही, पार्ट टाईममध्ये करायचं असेल तर करा गाईज. ओके. तुमची मर्जी आहे, तुमची लाईफ आहे. ओके. फक्त मी सांगण्याचं काम केलं, सांगितलं गाईज. ओके. आणि बघू शकता गाईज, ओके, आपला ही 2cc पॅक आहे. हे बघा, इथं माझ्या पप्पाचं नाव आहे, कारण की गाईज मी पप्पाच्या नावाने बिझनेस स्टार्ट केला होता. इथं बघू शकता. एक मिनिट तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, संग्राम हाबगुंडे ॲट पोस्ट इसनगाव बुद्धनगर लोहा नांदेड. ओके. इथे माझा बारकोड आहे. म्हणजे बिझनेस स्टार्ट केला तर मी 3-4 महिन्याखाली. तर आता इथले सर्व प्रॉडक्ट मी ऑब्झर्व केले, म्हणजे खाऊन टाकले. आणि बघायची परच्या बी इथे पप्पाच्या नावाच्या. आणि बघा इथे गोळ्या आहेत थोड्याशा. आणि जेव्हा मी बिझनेस स्टार्ट केला तेव्हा त्याशी लिहू बोलायचं मी, म्हणजे माणसांना, म्हणजे मला समजत नव्हतं ना की लिहू बोलायचं मी गाईज. आणि बघा इथे परिचय येतं, म्हणजे हे दाखवलं होतं म्हणजे किती प्रोडक्ट आहे तुम्हाला, किती पोचे दिले. झाले एवढेच आहे ते. आणि ते प्लास्टिक आहे. तर एवढं सगळेच आपण याला आता खाली ठेवता. आणि गाईज आज एका माणसाचा मला फॉलोअप पण घ्यायचा आहे. फॉलोअप घेतल्यानंतर थर्ड पार्टी करून मी साईनअप काढतो गाईज. तर आता फक्त 7 वाजण्याचा मी वेट करतोय. त्यानंतर मग चांगलं त्यांचा फॉलोअप घ्यायचा, मग थर्ड पार्टी करून तो साईनअप काढायचं गाईज. ओके. आज जर साईनअप निघालं तर चांगली गोष्ट आहे. तर नंतर उद्या बघायचं, कारण ते सिरियस पर्सन दिसतोय गाईज, कारण त्यांनी खूप जागी काम केलेलं आहे याच्यामुळे. आणि काय फॉरेवरची आलो स्क्रब आहे. आलो स्क्रब नाही आहेच, हे ऑइल, फिश ऑइल आहे, फिश ऑइल. तर गाईज आजच्यासाठी एवढंच गाईज, कारण मला या व्लॉगची एडिटिंग पण करायची आहे. ओके गाईज. आणि आज खूप काम केलं गाईज मी याच्यामुळेच. आणि गाईज आज साईनअप पण आलेला आहे गाईज. आणि म्हणजे साईनअप म्हणजे काय गाईज, एक 90 कस्टमर आपल्यापाशी आलेला असतो, जे की बिझनेस स्टार्ट करण्यासाठी. आता 4-5 दिवस झाल्यानंतर त्याची ट्रेनिंग कंप्लीट झाली ना, नंतर लेवलअप झाल्यानंतर त्यांचं काम स्टार्ट होतं. ओके. तर गाईज भेटतो तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग.